जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती या ट्रस्टच्या सोलापुरातील विविध 5 ठिकाणी असलेल्या 137 एकर जागेतील खरेदी, विक्री व फेरफार अशा सर्व व्यवहारांवर सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर SA डहाके यांनी बंदी आणलेली आहे। संस्थेच्या जागेतील बोगस उमा गृहनिर्माण संस्था अवसायनात आल्यानंतर तसेच मुरारजीपेठ उमानगरी येथील 22 ऑगस्ट 2025 रोजी उमा सहकारी गृहनिर्माण संस्था क्रमांक 12 नावे झालेल्या बोगस खरेदी खत क्रमांक 6324 च्या विरोधात जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूरचे सचिव डॉक्टर संदीप अडके यांनी तक्रार केली असता त्यावर संस्थेच्या सर्व जागांवरील खरेदी विक्री व्यवहार तातडीने बंद करण्यात आले आहेत। जुनी मिल ट्रस्टच्या सोलापुरात जुनी मिल कंपाऊंड कंबर तलाव जवळील मोतीबाग मुरारजी पेठेतील उमानगरी बस स्थानकासमोरील धरमसी लाईन अशा 5 ठिकाणी जागा आहेत। या जागा संस्थेच्या नावे नोंद असून याची 21 विविध उमा सहकारी संस्था आणि त्याच्या पोटसंस्थांच्या नावे बेकायदा विक्री व अन्य व्यवहार सुरू होते। यातील सर्व बोगस उमा गृहनिर्माण संस्था व वॉटर फ्रंट फेज 1 व 2 द स्क्वेअर शॉप अँड फ्लॅट ओनर्स सोसायटी अशा इतर सहकारी गृहनिर्माण संस्था अवसायनात काढण्यात आलेल्या आहेत। 137 एकर जागेतील संपूर्ण मालमत्ता ही ट्रस्टच्या मालकीची असल्यामुळे याचे कोणतेही व्यवहार केले जाऊ नयेत अशी तक्रार संस्थेतर्फे मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली असता त्यावरही कारवाई केली आहे। त्यामुळे संस्थेच्या या जागांबद्दल कोणीही खरेदी विक्री लीज असे व्यवहार करून आपली फसवणूक करून घेऊ नये असे संस्थेचे सचिव डॉक्टर संदीप अडके यांनी आवाहन केले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।